हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर, तो म्हणजे हेरिडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टरचे एमसीक्यूज. खरं तर आता आपण जी काही सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय युनिट टेस्टसाठी इम्पॉर्टंट जे चॅप्टर्स आहेत आणि त्यासोबतच आपण त्यांची रिव्हिजन पण करतोय विथ द हेल्प ऑफ दिस एमसीक्यूज. सो आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज पाहिले असतील, ज्याच्यामध्ये मी सायन्स पार्ट 1चा फर्स्ट चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन्स अपलोड केले आहेत. सो हे क्वेश्चन्स अतिशय इम्पॉर्टंट आहेत, त्यासोबतच तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी पण उपयोगी ठरणार आहेत, कारण यातले बरेचसे एमसीक्यूज ऑलरेडी बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेले होते. सो ते सुद्धा मी इन्क्लूड केलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट. आता आपण हे कसं करणार आहोत, ॲज पर आर ट्रेडिशन तुम्हाला काय करायचं आहे, मी जेव्हा क्वेश्चन रीड करेन तेव्हाच तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर लिहू शकता किंवा आफ्टर सगळे क्वेश्चनचा आन्सर देऊन झाल्यानंतर तुमचा स्कोर तुम्ही मेन्शन करू शकता. सो ॲज यू विश. फक्त एवढंच की आन्सर मी दाखवण्याआधी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे, सो दॅट तुम्हाला पण कळेल की तुमची तयारी कुठपर्यंत झाली आहे, आणि जर तुम्हाला यातला एखादा कॉन्सेप्ट नसेल समजत तर तुम्ही तो पण पुन्हा एकदा रीड करू शकता. मी इथे तो पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करणार आहेच, बट अगेन इफ यू वॉन्ट तुम्ही रीड पण करू शकता. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे, हु इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स? चार्ल्स डार्विन, ह्युगो द व्हिस, ग्रेगॉर मेंडल की वॅटसन? सो हे तर सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. हे आपण आता 10th मध्येच नाही तर 9th पासून पाहत आलेलो आहोत याचा आन्सर. आय होप की सगळ्यांना आन्सर माहिती आहे. सो द करेक्ट आन्सर इज एक्झॅक्टली ग्रेगोर मेंडल. सो बेसिकली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, कारण फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये कुठली कॉन्सेप्ट नाहीये. जे आहे ते आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण डिरेक्ट क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मेंडल परफॉर्म्ड हिज एक्सपेरिमेंट ऑन विच ऑफ द प्लांट. ऍक्च्युली थोडंसं आन्सर दिसलं होतं तुम्हाला, बट इट्स ओके. सो मेंडल परफॉर्म हिज एक्सपेरिमेंट ऑन विच प्लांट? टोमॅटो, रोज, पी की सनफ्लावर? हे पण अतिशय इझी आहे. आपण एक टेबल पाहिला होता, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की त्या प्लांटचे सीड्स विंकल्ड आहेत की सीड्स कसे आहेत, किंवा त्याचे लीव्स कसे आहेत, फ्लावरचा कलर कुठला आहे. सो हे सगळं आपण कुठल्या प्लांट बद्दल पाहिलं होतं? एक्झॅक्टली पी प्लांट बद्दल. सो मेंडलने जे काही त्यांचे ऑब्झर्वेशन दिले होते किंवा जे काही रिझल्ट दिले होते ते सगळे पी प्लांटला कन्सिडर करून त्यांनी केले होते. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज पी प्लांट. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन ह्युमन्स? सो आपल्या बॉडीमध्ये किंवा ह्युमन्सच्या बॉडीमध्ये किती पेअर्स विचारलेला आहे, नंबर ऑफ क्रोमोझोम्स नाही, पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स विचारलेलं आहे. सो प्लीज नीट रीड करायचं आहे. नंबर ऑफ क्रोमोझोम्स विचारलं तर आन्सर वेगळं असणार आहे, आणि पेअर ऑफ क्रोमोझोम्स विचारलं तर आन्सर वेगळं असणार आहे. सो इन टोटल सांगायचं आहे, दॅट इज 23. सो याच्यामध्ये जर तुम्ही बायफर्गेट करायचं म्हटलं तर 22 प्लस 1 सेक्स क्रोमोझोम्स, अशा पद्धतीने 23 क्रोमोझोम्स आपल्या बॉडीमध्ये असतात. ओके. आणि टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स विचारला तर इट विल बी 46. ओके. पेअर्स विचारला त्याच्यामुळे 23. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन इज, what determines the sex of a child in humans? Okay. So X chromosome from mother, Y chromosome from father, both X chromosomes की मायटोकॉन्ड्रिया? सो इथे बिचारा मायटोकॉन्ड्रियाचा काही संबंध नाहीये. सो ते तुम्हाला कळलं असेल. आता फक्त कन्फ्युजन आहे फर्स्ट 3 ऑप्शन्स मध्ये. सो आपण हे पाहिलं होतं की सेक्स डिटर्मिनेशन साठी मदर इज नॉट रिस्पॉन्सिबल, इव्हन फादर इज ऑल्सो नॉट रिस्पॉन्सिबल, कारण ते कोणी चूज नाही करत आहे. बट अगेन सेक्स डिटर्मिनेशन कुठल्या क्रोमोझोम वरती डिसाइड होतं? वाय क्रोमोझोम वरती, जे की फादरकडे असणार आहे किंवा फादरकडून येणार आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, वाय क्रोमोझोम फ्रॉम फादर. नेक्स्ट इज, विच इज द कॅरियर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन? आरएनए, एटीपी, डीएनए की प्रोटीन? आता या ठिकाणी यांनी क्लिअर नाही केलंय की कुठला आन्सर असला पाहिजे, बट ऍक्च्युअली ओव्हरऑल आपण पाहायचं म्हटलं तर डीएनए मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, बट ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये डीएनए प्रेझेंट नाहीये त्यांची जेनेटिक इन्फॉर्मेशन आरएनए मध्ये पण असू शकते. सो इथे ऍक्च्युअली कन्फर्म नाही केलंय. सो डीएनए आणि आरएनए दोन्ही पण आन्सर्स येऊ शकतात, बट अगेन सुपरफिशियली जर आपण पाहायचं म्हटलं तर डीएनए इज द करेक्ट आन्सर. त्याच्यामुळे ऑप्शन सी विल बी मोर करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, अ चाइल्ड हॅज एक्स एक्स क्रोमोझोम्स, व्हॉट इज द जेंडर? सो एक्स एक्स क्रोमोझोम असेल, सेम क्रोमोझोम्स आहेत, याचा अर्थ फादरचं वाय क्रोमोझोम इथे नाहीये, फादरचं एक्स क्रोमोझोम या ठिकाणी आहे. सो द गर्ल चाइल्ड जे असणार आहे ते गर्ल चाइल्ड असणार आहे किंवा फिमेल असणार आहे. सो ऑप्शन बी. हे जर एक्स वाय असतं तर ते बॉय चाइल्ड असतं किंवा मेल चाइल्ड असतं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रेसेसिव्ह ट्रेट? सगळ्यांना माहिती असेल की पी प्लांट वरती जेव्हा मेंडेलने स्टडी केलं होतं तेव्हा त्यांनी काहीतरी डॉमिनंट ट्रेट्स दिले होते आणि काही रेसेसिव्ह ट्रेट्स दिले होते. सो लेट अस सी की रेसेसिव्ह कोणतं आहे? टॉल प्लांट, राउंड सीड, ब्रिंकल्ड सीड की वायलेट फ्लावर? सो डॉमिनंट म्हणजे काय? जे मॅक्सिमम प्लांट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रेसेसिव्ह म्हणजे काय? जे तितकं डॉमिनंट कॅरेक्टर नाहीये किंवा तुम्हाला खूप कमी पोर्शन ऑफ प्लांट्स मध्ये पाहायला मिळतं. सो द करेक्ट आन्सर इज ब्रिंकल सीड्स.
कारण टॉल प्लांट, राऊंड सीड, व्हायलेट फ्लावर हे सगळे काय आहेत जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पी प्लांटचे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा डॉमिनंट ट्रेड्स आहेत. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण, थोडासा इंटरेस्टिंग आहे. अ टॉल टी म्हणजे एक डॉमिनंट कॅरेक्टर आहे, एक रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे, इज क्रॉस्ड विथ द अनदर टॉल प्लांट ऑफ टी. सो तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे की बघा आपल्याकडे कसे आहेत, दोन प्लांट्स आहेत, एकाकडे टी आहे आणि दुसऱ्याकडे पण टी आहे. ओके, सो व्हॉट इज द रेशो ऑफ ड्वार्फ प्लांट्स. आता आपल्याला हे सांगायचं आहे की ड्वार्फ प्लांटचा रेशो काय असेल. बघा टी. सो बेसिकली आपण या ठिकाणी पाहू शकतो की एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल टी असेल तरी पण ते प्लांट जे आहे तर ते टॉलच असणार आहे. दोन कॅपिटल असेल तरी पण ते टॉलच असतं. ते तेव्हाच ड्वार्फ किंवा तेव्हाच रेसेसिव्ह ट्रेड पाहायला मिळेल जेव्हा त्याच्यामध्ये दोन्ही पण स्मॉल टी आहेत. सो या ठिकाणी 100% जर आपण कन्सिडर करायचं म्हटलं तर 100च्या 1/4 जे आहे तर तेच फक्त ड्वार्फ आहेत, फक्त एकच पार्ट फक्त ड्वार्फ आहे. याचा अर्थ 25% ड्वार्फ तुम्हाला पाहायला मिळतील. सो बी इज द करेक्ट आन्सर. सो जेव्हा कधी अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाईल तर तुम्हाला हे ड्रॉ करून याप्रमाणे करायचं आहे. नेक्स्ट, द सायन्स दॅट डील्स विथ हेरिडिटी अँड व्हेरिएशन इज कॉल्ड एनाटॉमी, जेनेटिक्स, इव्हॉल्युशन की एम्ब्रिओलॉजी. सो बेसिकली अॅनाटॉमी म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जे पण बोन्सचं स्ट्रक्चर आहे किंवा इंटरनल स्ट्रक्चर आहे त्याचा अभ्यास ज्याच्यामध्ये आपण करतो दॅट इज कॉल्ड एज अॅनाटॉमी. जेनेटिक्स म्हणजे काय, हेरिडिटी आणि इव्हॉल्युशनचा, हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा अभ्यास. इव्हॉल्युशन म्हणजे काय, हे जे चेंजेस होत आहेत हेरिडिटीमुळे असेल, जेनेटिक्समुळे असेल, एन्व्हायरमेंटमुळे असेल, जे व्हेरिएशन्स होत आहेत, जे ग्रॅज्युअल चेंजेस होत आहेत त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ एम्ब्रिओज. फॉर एक्झाम्पल आपण काय पाहतो की जे सगळे वर्टेब्रेट्स आहेत ते सगळेच इनिशियल स्टेज ऑफ देअर एम्ब्रिओ फॉर्मेशन सगळे सेम पाहायला मिळतात, म्हणजे एक्झॅक्टली सेम नाही बट सगळ्यांमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला काही कॅरेक्टरिस्टिक सेमच पाहायला मिळतात. सो त्या एम्ब्रिओच्या स्टेजेसचा अभ्यास करणं, त्या सिमिलरिटीज फाइंड आउट करणं हे सगळं एम्ब्रिओलॉजी मध्ये येतं. सो आता याचं करेक्ट आन्सर काय आहे, जेनेटिक्स. सो ऑप्शन बी. द कॉन्सेप्ट ऑफ सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट वॉज प्रपोज्ड बाय मेंडल, डार्विन, लेमार्क की ह्युगो द व्रिस. सगळ्यांना माहिती असेल चार्ल्स डार्विनने काढला होता हे किंवा प्रपोज केला होता हे कॉन्सेप्ट सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टचं मिनिंग काय आहे की जे ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंट मध्ये जीही कुठली कंडिशन असेल, ऍडव्हर्स कंडिशन आहे, कसली पण कंडिशन आहे, त्या कंडिशनच्या अकॉर्डिंगली जर ते स्वतःला अडॅप्ट करू शकत असतील तरच ते जगणार. म्हणजे इन शॉर्ट जे फिट राहतील तेच जगणार आहेत, तेच सर्व्हाइव्ह करणार आहेत. फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की जे डायनोसॉर्स वगैरे होते ते आता पाहायला मिळतात का, नाही, पण एकेकाळी अराउंड 7 crore इयर्स अगो ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल होते. याचा अर्थ काय की तेव्हा ते होते बट एन्व्हायरमेंट मध्ये असे काहीतरी चेंजेस झाले किंवा असे काहीतरी कंडिशन्स होत्या की ज्याच्या अकॉर्डिंगली ते स्वतःला अडॅप्ट नाही करू शकले आणि ते अडॅप्ट करू शकले नसल्यामुळे ते काय झाले, एक्सटिंक्ट झाले किंवा त्यात आपल्याला पाहायला नाही मिळत. इन शॉर्ट ते त्या एन्व्हायरमेंट मध्ये फिट नाही राहू शकले आणि त्यामुळे सर्व्हाइव्ह नाही करू शकले. ठीक आहे, सो डार्विनचं हेच म्हणणं होतं की जे पण फिट राहतील ते सर्व्हाइव्ह करतील. आता पण इतकं कॉम्पिटिशन तुम्हाला पाहायला मिळतं. सो तेच लोक सक्सेसफुल होतात जे त्या कॉम्पिटिशन मधून पण स्वतःला प्रूव्ह करतात किंवा त्याच्यामधूनही बाहेर पडतात. सो इट्स वॉट जे फिट असतील त्या कॉम्पिटिशन मध्ये राहायला तेच फक्त सर्व्हाइव्ह करणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चेंज इन जेनेटिक कंपोजिशन ड्यू टू सडन चेंजेस इज कॉल्ड ॲज डॅश. सो जेनेटिक कंपोजिशन मध्ये चेंज होत आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, म्युटेशन, व्हेरिएशन, इव्हॉल्युशन, हेरिडिटी. सो आपण बघतो की सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा असे काही डिसीजेस आहेत हे कशामुळे होतात, जेनेटिक चेंजेसमुळे, जेनेटिक कंपोजिशन चेंज झाल्यामुळे. सो हे जे कंपोजिशन चेंज होणं आहे याला आपण काय म्हणतो, म्युटेशन येणं. सो दॅट इज व्हॉट, या चेंजेसला आपण काय म्हणणार आहोत, म्युटेशन. ऑप्शन ए. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ एक्वायर्ड ट्रेड्स. सो एक तर जेनेटिक ट्रेड असतात जे पेरेंट्स कडून ऑफस्प्रिंग्स मध्ये विथ द हेल्प ऑफ जेनेटिक मटेरियल पाठवले जातात. ठीक आहे, त्याच्यावरती कोणाचंही कंट्रोल नसतं. आणि दुसरं असतात ते म्हणजे एक्वायर्ड ट्रेड्स, म्हणजेच काय की पेरेंट्सने, जेनेटिक्स मध्ये नव्हतं हे, पेरेंट्सने ते एक्वायर केलं आणि मग ते जे आहे तर ते ट्रान्सफर होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकत नेक्स्ट जनरेशन मध्ये. सो हे जे काहीतरी जेनेटिक नाहीये किंवा त्यांना पण त्यांच्या बर्थ पासून मिळालं नव्हतं किंवा त्यांच्या बॉडीमध्ये पहिल्यापासून नव्हतं, असं काहीतरी की जे पेरेंट्सने स्वतःमध्ये निर्माण केलं. सो आय कलर हे आपण लेन्स टाकून बदलू शकतो बट ते आपण आईज मध्ये आतमध्ये जाऊन काही बदल नाही करत आहोत, आपण जस्ट वरून ते लेन्सेस टाकतोय. सो आय कलर इज नॉट अन एक्वायर्ड ट्रेड. हे लहानपणापासून आपले डोळे जर ब्लॅक असतील तर मरेपर्यंत ब्लॅकच राहणार अंटिल आपण लेन्स लावत नाही तोपर्यंत. ठीक आहे. दुसरी गोष्ट ब्लड ग्रुप, वी कांट चेंज आवर ब्लड ग्रुप. ओ पॉझिटिव्ह आहे टिल दॅट यू विल बी ओ पॉझिटिव्ह. ठीक आहे.
नेक्स्ट इज टॅटू. टॅटू बाय बर्थ येतो का? नाही, हे आपण नंतर आणतो आपल्या बॉडीवरती आपण नंतर काढतो. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट आहे हेअर टाईप. हेअर टाईप काय आहे? काहींचे केस कर्ली असतात, काहींचे स्ट्रेट असतात, काहींचे वेव्ही असतात. सो हे बाय बर्थ असतं. हा, नो डाऊट आपण नंतर त्यांना स्ट्रेट करू, नंतर कर्ली करू, काय पण करू. बट ओरिजिनल टाईप जो आहे हेअरचा तो नाही बदलत. ठीक आहे. सो ते आपण काही पिरियडसाठी चेंजेस करू शकतो, बट ओरिजिनल टाईप नाही बदलू शकत. सो याच्यामधलं करेक्ट आन्सर काय आहे? टॅटूज आहे, की बाय बर्थ नव्हतं, आपण नंतर ते आपल्या बॉडीवरती केलेलं आहे. Next is which of the following is a vestigial organ in humans? Kidney, appendix, liver, heart. Vestigial organ म्हणजे काय? Underdeveloped, undeveloped किंवा आपण म्हणूया की अनवॉन्टेड ऑर्गन ऑफ आर बॉडी, जसं आपल्या बॉडीमध्ये काही यूज नाहीये असं ऑर्गन. किडनीचं ऑफकोर्स यूज आहे, अपेंडिक्सचं यूज नाहीये, त्याच्यामुळे ते काढून टाकलं तरी पण काही फरक पडत नाही. खरं तर ते आपल्यासाठी नाहीये. अपेंडिक्स रुमिनंट रुमिनंट म्हणजे ते जे गाई म्हशी असतात, जे खाल्लेलं अन्न परत एकदा बाहेर काढून त्याला चावत बसतात, रवंथ करतात ज्याला आपण म्हणतो. सो बेसिकली त्या लोकांसाठी ते अपेंडिक्स रिक्वायर्ड होतं. बट अगेन आपण म्हणतो की सगळे वर्टेब्रेट्स जे आहेत तर त्यांचा एम्ब्रिओ जर आपण इनिशियल स्टेज मधला पाहिला तर तो सेमच पाहायला मिळते किंवा त्यांचा एन्सिस्टर सेमच आहे इंडिकेट करतोय. त्याच्यामुळे त्यांच्यामधले काही कॅरेक्टरिस्टिक्स अजूनही आपल्यामध्ये आहेत, इवन दो आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ इव्हॉल्युशन तरी सुद्धा. बट आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्सचं काहीच काम नाहीये. सो आपल्यासाठी ते वेस्टिजियल ऑर्गन आहे. सो करेक्ट आन्सर इज बी, अपेंडिक्स. नेक्स्ट आहे विच पेअर इज इनकरेक्टली मॅच्ड? डार्विनचं नॅचरल सिलेक्शन, मेंडल जेनेटिक्स, लेमार्क म्युटेशन की ह्युगो द व्रिस म्युटेशन. सो यातलं कुठलं तरी एक रॉंग मॅच्ड आहे. आपण आताच पाहिलं की नॅचरल सिलेक्शन सर्वायवल ऑफ फिटेस्ट डार्विनने दिले होतं. नेक्स्ट आहे मेंडलला पण आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो. सो हे करेक्ट आहे. लेमार्कने ऍक्च्युली एक्वायर्ड ट्रेड्स बद्दल सांगितलं होतं, सो म्युटेशन बद्दल नाही. आणि ह्युगो द व्रिसने म्युटेशन बद्दल सांगितलं होतं. सो करेक्ट आन्सर इज लेमार्क. नेक्स्ट इज हेरिटेबल चेंजेस दॅट अक्युमुलेट ओव्हर जनरेशन्स आर कॉल्ड. म्हणजे असे काही चेंजेस की जे आपल्या बॉडीमध्ये राहतात खूप जनरेशन्स नंतर सुद्धा, त्याला आपण काय म्हणतो? ग्रोथ नाही. ग्रोथ तर इट्स लाईक की ते होणारच आहे, ते आपण काही हेरिटेबल चेंजेस वगैरे असं काही नाहीये. इव्हॉल्युशन वी मे कन्सिडर डेव्हलपमेंट, बट अगेन त्याच्यामध्ये कुठे हेरिडिटी येत नाही डेव्हलपमेंटमध्ये. व्हेरिएशन, बट कुठलं व्हेरिएशन ते स्पेसिफाय नाही केलंय. जर या ठिकाणी म्युटेशन वगैरे असतं तर आपण विचार केला असता, बट या ठिकाणी फक्त व्हेरिएशन आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी इव्हॉल्युशन. नेक्स्ट इज विच इज नॉट अ डिरेक्ट एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन बद्दल कोणतं डिरेक्ट एव्हिडन्स नाहीये. फोसिल्स, एम्ब्रिओलॉजी, डीएनए सिक्वेन्सिंग की कार्बन डेटिंग. सो आपल्याला एकतर याच्या आधारे फोसिल्सच्या आधारे आपण बघितलं की फोसिल्स आपल्याला काय सांगू शकतात की एखाद्या कुठल्या तरी डायनासोरचं वगैरे आपल्याला स्केलेटन सापडलं तर वी कॅन गेट टू नो की हे स्केलेटन डायनासोरचं आहे, किती वर्षांपूर्वीचं आहे, बाय युझिंग कार्बन डेटिंग वगैरे. सो हे आपल्याला एव्हिडन्स देणार आहे. एम्ब्रिओलॉजीमध्ये पण आपण बघतो की जे एम्ब्रिओज आहेत त्या सगळ्यांचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर इनिशियल स्टेजेसमध्ये एम्ब्रिओ सगळ्यांचे सेम पाहायला मिळतात, विच इंडिकेट्स की यांचा कॉमन अँसेस्टर होता आणि नंतर हे इव्हॉल्व्ह झाले आहेत. डीएनए सिक्वेन्सिंग मध्ये पण आपण पाहू शकतो की सिन्स एजेस की ते काय आहेत, त्यांचा डीएनए कसा बदलतोय, कसं म्युटेशन झालं, कसं चेंजेस झाले आणि मग आता कसे आहेत अॅनिमल्स. रेडिओ कार्बन डेटिंग मध्ये आपण एज फाइंड आउट करू शकतो की हा पर्टिक्युलर अॅनिमल किंवा हे पर्टिक्युलर जे बोन किंवा जे स्केलेटन आहे ते किती वर्षांपूर्वीचं असेल. बट त्याच्यामधून आपल्याला काही इव्हॉल्युशन बद्दल आयडिया नाही मिळत. आपल्याला हे कळतं की हे किती वर्षांपूर्वीचं आहे, बट त्याच्यानंतर त्याचं इव्हॉल्युशन कसं झालं हे नाही कळत. सो रेडिओ कार्बन डेटिंग विल बी द करेक्ट आन्सर. After that, next question आहे wings of birds and bats are example of what type of organs? Analogous organs, homologous organs, vestigial organs की artificial organs? सो बेसिकली विंग्स ऑफ बर्ड्स आणि बॅट या दोघांचं पण काम काय आहे? फ्लाइंग करणंच आहे, म्हणजे फंक्शन सेम आहे, पण या दोघांचं स्ट्रक्चर मात्र डिफरंट आहे. सो अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर मध्ये आपण बघतो की यांचे जॉईंट्स वेगळे असतील किंवा स्ट्रक्चर ऑफ बोन्स वेगळं असेल काहीतरी. सो बेसिकली यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे बट फंक्शन सेम आहे. अशा ऑर्गन्सला आपण काय म्हणतो? अॅनालॉगस ऑर्गन्स. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ऑर्गन्स विथ सेम ओरिजिन बट डिफरंट फंक्शन. मग अशी आपण काय पाहिलं होतं की ऑर्गन विथ डिफरंट स्ट्रक्चर बट सेम फंक्शन अॅनालॉगस आहे, आणि ओरिजिन यांचं सेम आहे बट फंक्शन डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल ऑक्सचे लेग्स आणि हे विंग्स ऑफ बर्ड्स, तर ते फ्लाइंगसाठी वापरतात आणि ऑक्स त्यांचे पाय चालण्यासाठी वापरतात. सो दोघांचं फंक्शन डिफरंट आहे. तर अशा ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते काय आहेत? होमोलॉगस ऑर्गन्स आहेत. सो ऑप्शन सी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट डज फोसाईल मीन. सो फोसाईल म्हणजे काय? डेड रेमेन्स, मॉडर्न स्पीशीज, केमिकल कंपाऊंड की टिश्यू कल्चर. आपण काय म्हणतो की आपल्याला डायनासोरचे फोसाइल्स पाहायला मिळतात.
सो पॅलेंटोलॉजीमध्ये आपल्याला काय मिळतात, डायनासॉरचे फोसिल्स म्हणजे काय, त्याचं स्केलेटन पाहायला मिळतं. म्हणजेच काय की आफ्टर डेथ ऑफ डायनासॉर जे त्यांचे हाडबिडं आहेत तर ती पाहायला मिळतात. सो दॅट इज व्हॉट डेड रिमेन्स. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इनहेरिटेड फ्रॉम पेरेंट्स. इंटेलिजन्स, आय कलर, ब्लड ग्रुप की पियर्स्ड नोज. पियर्स्ड नोज म्हणजे नाक टोचतो ना आपण, मुली टोचतात नथ घालण्यासाठी, चमकी घालण्यासाठी, सो त्याला आपण म्हणतो पियर्स नोज. सो बेसिकली इंटेलिजन्स ऑफकोर्स पेरेंट्स कडून येतो. हॉबीज असतील आपल्या तर पेरेंट्स आणि आपल्या हॉबीज पण कधी कधी मॅच होऊन येतात. सो बेसिकली इंटेलिजन्स वगैरे सगळं पेरेंट्स कडून येतं. आय कलर पण पेरेंट्स कडून येतो. पेरेंट्स नसेल तर ग्रँड पेरेंट्स कडून येतो. कुठल्या तरी म्हणजे अँसेस्ट्री पासून कुठून तरी तो येतो. ब्लड ग्रुप पण पेरेंट्स कडून येऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचदा म्हणजे युजली प्रत्येक केसमध्ये आपण हे नाही अप्लाय करू शकत. पण आपण असं म्हणूया की बऱ्याचदा असं होतं की जो पेरेंट्सचा असेल तर तोच ब्लड ग्रुप आपल्याला मुलांमध्ये पाहायला मिळतो. इधर म्हणजे एकतर मदरचा किंवा फादरचा. हे ऑल केसेसमध्ये पॉसिबल नाहीये, बट काही केसेसमध्ये हे पॉसिबल आहे. किंवा एकतर ग्रँड पेरेंट्सचा पण तुम्हाला ग्रँड चिल्ड्रनमध्ये वगैरे पाहायला मिळतो. नेक्स्ट इज पियर्स नोज. हे काही आपल्याला पेरेंट्स कडून येत नाही. लहान मुलांचे, लहान म्हणजे थोडे मोठे वगैरे झाल्यानंतर त्यांचं नाक टोचलंच जातं आणि ते टोचलेलं नाक परत त्यांच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये टोचून येत नाही. ते प्रत्येक जनरेशनमध्ये टोचावं लागतं. सो बेसिकली हे काही इनहेरेंट नाही केले जात पेरेंट्स कडून. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आपण 20 क्वेश्चन्स जे आहेत तर ते कव्हर केले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी अशा कव्हर केल्या आहेत की ज्या तुम्हाला एक्झाममध्ये MCQ साठी विचारल्या जाऊ शकतात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि हा मला हे पण सांगा की तुमचा स्कोर किती आला. त्यासोबतच याच्या व्यतिरिक्त जर कुठला चॅप्टर तुमच्या युनिट टेस्टला असेल आणि तुम्हाला जर त्याच्यावरती व्हिडिओ हवा असेल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.